अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या हेतूनं गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेनं सर्व कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला होता। या निधीतून पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याच्या किटचं तसंच सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या 3200 लिटर दुधाचं वाटप करण्यात आलंय। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 13,25,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। या सर्व उपक्रमांमधून गोकुळ परिवाराकडून पूरग्रस्त भागासाठी सुमारे 31 लाखाची मदत झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। या प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लक्ष्मण पाटील, कृष्णात चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।